हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. कसे आहेत? बरे आहेत ना? तर नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आत्ता वाजलेले 4 सकाळचे पाठ आणि बाहेर पण तुम्हाला अंधारात दिसत असेल. तर आपण चाललेलो आहेत आज लांब अलिबागला, डायरेक्ट समुद्रावर. त्याच्यामुळे तुम्ही आपला ब्लॉग आहे ना नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पण खूप भारी वाटेल. Right to take the flyover. सई अय ते लावून दे ना इकडं. पण लवकर निघल्यामुळे ना काही चहा वगैरे काही घेतलेला नव्हता. पण इथं जरा चहाची टपरी दिसली, म्हणलं होता चहा बी जरा मारू इथं आणि मग निघू. आम्ही पनवेलमध्ये ना 4:30ला निघलो होतो आणि आता वाजलेत किती, 6 वाजलेत. म्हणजे इथं यायलाच आम्हाला 1.5 तास टाईम झाला आहे. जरा इथं चहा पितो कारण लई थंडी वाजली होती आणि सकाळी घरातून बिना चहाच निघलो. त्याच्यामुळे ना आता चहा घेऊन आहे ना आम्ही आता फ्रेश होतो. आणि मग कसं आहे, लगेच पुढच्या यायला मोकळे निघायला पुढचा रस्ता पण उरकला पाहिजे फटाफट. आता कितीक टाईम लागतो काय माहिती, अजून काय ट्रॅफिक नव्हती. आता इथून पुढं ट्रॅफिक लागते काय काय बघावं लागेल. चहा लयच भारी लागला म्हणून ना डबल एक घेतला. भारी ना, भारी चहा आहे ना. आवडला का? आवडला? तुम्हाला आवडला? मित्रांनो, आपण घरून लवकर निघल्यामुळं काय झालं, मॅटर म्हणजे असं झालं की बीचवर कोणीच नव्हतं. कारण आपणच तिथं पोहोचलो 7-7:30ला आणि त्याच्यामुळे ना आपल्याला सूर्य पण उगताय ना भारी वाटलं जरा. चौपाटी गेल्या गेल्या पोराला दम निघत होते. ते आमच्या आधी समुद्राकडे पळायला सुरुवात. पप्पा चला पाण्यात आपल्याला तिकडे पळायला जात. अरे म्हणलं, अरे नको एवढं सकाळ सकाळ नाश्ता काहीतरी करूया आणि मग जाऊ जरा निवांत. नाही नाही म्हणले, आता अदुगर चला मग नाश्ता ते करूया. बरं म्हणलं चला तुमचं म्हणणं आहे जरा चला. त्याने पण एन्जॉय केला, आनंद घेतला. तिकडं सूर्य पण मस्त उगत होता, तिकडं मस्त ऊन पडलं होतं कोवळं भारी, एकदम मस्त व्ह्यू वाटत होता. समुद्र पण असे अजिबात गर्दी बर्दी काय नव्हती. विकेंड असल्यामुळे ना सगळा समुद्र खाली होता. समुद्र आपलंच राज्य होतं एकदम. पाणी समुद्र दिसले मला कुठं मन आवरत आहे. बायकोला म्हणलं चल बाबा मी बी 1-2 पोस्ट देतो, मै पण 1-2 जरा फोटो काढ जरा व्यवस्थित टाकाटाक, मला पण स्टेटसला टाकता येतील. आणि त्याच्यामुळे बायकोला दिलं, पण बायकोला कुठं दम नव्हतं. बायको म्हणले झाला तुमचेच काढतो मै पण काढा. म्हणलं बरं बाबा तू पण काढत, एवढं टेन्शन नाही का दिवसभर नसते फोटोच काढायचे आपल्याला. बरं म्हणलं चला लवकर. आता आपल्याला ना ऊन पडायच्या आधी ना कुलाबा किल्ला आहे ना, ते किल्ला बघून येऊया आणि मस्त बोटीत बसून जाऊया. म्हणजे तुम्हाला पण भारी वाटेल. पोरायला तर बोट दिसल्यावर नसते पप्पा पप्पा आम्हाला बोटीत बसायचे. म्हणलं बरं आपल्याला बोटीत जायचंय पण थोडा दम काढा. मग आम्ही काय केलं, निवांत बोटीत बसलो आणि त्यांना ना आता कुलाबा किल्ल्याकडे घेऊन जातो. चला आता आपण एकदा ना कुलाबा किल्ला बघूया. बोटमध्ये बसलोत पण बोट लवकर निघा ना, पोराला दम निघा ना. पप्पा कसं काय जाणार म्हणलं, थांबा जरा निघन बोट, जरा पाणी कमी आहे. ते जरा ढकलीत पुढे घेऊन चालले होते आणि मग तिथून ना ते चालू करणार होते. अरे 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 खतरनाक, एकदाची निघाली बा बोट. बोट निघायला लगेच आवाज केला आणि बोट लगेच सणा 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 निघाली. बोट निघाल्याच्या नंतर पोरं होईल लगे एकाचा आवाज त्यांचा. अरे म्हणलं ओरडू नका, आवाज करू नका, आपल्याला जायचंय. पलटी करता बोट हळू शांतता बसा, जास्त काय धिंगाणा करू नका आणि पुढं पहा. लगेच ना कुलाबा किल्ला अंतर कमी होत होतं आणि इकडून बाहेरून एकदम जबरदस्त व्ह्यू दिसत होता. आणि जसं जवळ आतमध्ये जात होतं नंतर समुद्राच्या लाटा पण आहे ना अशा खालीवर जास्त होत्या. त्याच्यामुळे बोट पण आहे ना अशी इकडून तिकडं डवलत होती. इकडं लाट आहेत बरं का, इकडं लाट आहेत. इकडे लाट आहेत. नाही घाबरायचं नाही. बरी आहे का हल्ली? चला नीट गाडी चाला. सरा गेट टाक. रुद्र अय गाडी कशी चालली, बूट बूट कशी चालली हा. फायनली आम्ही किल्ल्यावर पोहोचलात बघ. किल्ल्यावर पोहोचल्याच नंतर भला मोठा दरवाजा आणि दरवाजाला ना बाहेरून अशी मोठाली जाड खेळी होते. ते दुश्मनच्या शत्रूसाठी संरक्षणासाठी असतं. आत एंट्री केली पण आतमध्ये ना सगळं बांधकाम पडलेलंच होतं. पण तिथे ना देवीचं मंदिर होतं मस्त छानसं. दर्शन घेतल्याच्या नंतर लगेच आम्ही पुढं बघायला सुरुवात केली. त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर लगेच ना आपल्याला ना गणपतीचं मंदिर दिसतं आणि गणपतीच्या मूर्त्या ना एकदम जुन्या वाटतात. एकदम छान अशा 2-4 मूर्त्या होत्या आणि बाकीचे पण देव होते. तर काय आपल्याला जास्त काय माहिती नाही, पण मंदिर एकदम छान, एकदम स्वच्छता होती आणि त्यांना दर्शन घेतल्याच्या नंतर ना
माणसाचं मन एकदम प्रसन्न झालं. त्याच्यानंतर आम्ही ना थोडंसं पुढं गेलो. पुढं गेल्याच्या नंतर आहे ना तिकडे एक दक्षिण दरवाजा म्हणून लिहिलेलं होतं त्या दरवाजावर, आणि दरवाजातून आहे ना समुद्र एकदम मस्त भारी, एकदम भारी वाटत होता. कुलाबा किल्ला पाहून झाल्यास नंतर ना आम्हाला ना लगेच निघून आहे ना ते दुसऱ्या बीचवर जायचं होतं. मागे येत होतो काय समुद्राचं पाणीच आहे पार, म्हणलं घोटाळा झाला. पाणी गेलं कुठं, पण आहे ना आज भरती कवटी असल्यामुळे ना समुद्राचं पाणी इथं कमी होतं. त्याच्यामुळे ना लोक तिकडून चालत येतं. मग आम्ही म्हणलं चला जरा चालत. आम्ही चालत निघला तर पोरं एवढे पळत सुटले की आम्हालाच ऐका ना, तेच आमच्या पुढं, आम्ही त्यांच्या मागे. मित्रांनो, आपण आहे आता नागावा बीचला आलेलो आहे आणि इकडे आहे ना मोकारच बीच मोठी दिसत होती आणि एवढी काही गर्दी नव्हती, कारण आज आम्ही ना आता विकेंडला नव्हतो, असा मध्येच वार ठरवून आलो होतो. त्याच्यामुळे ना एकदम पाणी नितळ आणि समुद्रावर ना फक्त आम्हीच दिसत होतो आणि थोडेफार लोक होते आणि बोटी पण होत्या. एकदम जबराट काम होतं. तुम्ही पण टाइम भेटला ना नक्की भेट द्या इथं. दिवसभर आम्ही लय फिरलो, लय एन्जॉय केला अलिबागला. आणि आता ही नवगाववाली बीचवर आहे ना आता आम्ही परत फ्रेश होऊन आहे ना एक चक्कर मारतात, कारण आता लवकरच आता घरी निघायचं आहे. आणि रुद्र मजा केली तू आज? मजा नाही केली होय? काय केलं मग? बोट मध्ये बसलास ना सकाळी? नाही बसला? समझ रहे हो आप? समझ रहे हो? मित्रांनो, आपलं ना आता फिरून झालेलं आहे. आपण काय जास्त नाही, 2च बीच केल्यात आणि आता सूर्य पण मावळाला, त्याच्यामुळे आता घरी निघायचं आहे. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि एक सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.